मुंबई स्ट्रीट स्टाईल लोकप्रिय रेसिपी मसाला पाव. अगदी चटपटीत त्याच्या साहित्यात असा बनवला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा मस्त लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असाच हा बनला जातो. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मसाला पाव बनवण्यासाठी लागणारे कांदा, आलं लसूण पेस्ट, काही बेसिक मसाले, सिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, चीज आणि पाव लागतील. बटर लागेल. फ्राय पॅन घेतला आहे. तुमच्याजवळ असेल तर मोठा तवा घ्या. थोडंसं तेल घातलं आहे आणि 1 चमचा बटर घातलं आहे. बटर चांगलं गरम केलं. यामध्ये थोडेसं जिरं घातलं आहे आणि घालूया आता कांदा. 1 मोठा कांदा बारीक असा चिरला आहे. तर कांदा, सिमला मिरची, कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरली. मसाला पावसाठी मसाला बनवतो आहे. यासाठी ना कांदा, सिमला मिरची वगैरे अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. तेलामध्ये चांगला कांदा परतवून घेऊ. कांद्यासोबतच आलं लसूण पेस्टसुद्धा घालू. आलं लसूण पेस्ट नक्की वापरायची. थोडा वेळ परतवून घेऊ. कांदा, आलं लसूण पेस्ट जरा वेळ परतवून घेतली म्हणजे यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू. तर अगदी साधा सोपा असा हा मसाला 1-5 मिनटामध्येच बनवून तयार होतो. आणि आधी असा आपण मसाला बनवून ठेवला म्हणजे ना आपल्याला जेव्हा मसाला पाव खायचे असतील त्यावेळेला या तयार मसाल्यामध्ये पाव घोळवून खाण्यासाठी आपला मसाला पाव बनला जातो. कांदा, आलं लसूण पेस्ट जरा वेळ परतवून घेतला आहे आणि यामध्ये आता घालूया टोमॅटो. अगदी बारीक असं 1 टोमॅटो चिरला आहे. सिमला मिरची 1 बारीक चिरली आणि कोथिंबीर. सिमला मिरची मी 1च वापरली. 2 वापरल्या तरीसुद्धा चालणार आहेत. अगदी बारीक चिरून घ्यायच्यात आणि जरा वेळ परतवून घेऊ. कांदा, टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतवून घेऊ. झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घेऊ. जे कांदा टोमॅटो अगदी मऊ होईल. थोडंसं झाकण काढून घेतले 2-3 मिनटानंतर आणि थोडंसं मिक्स करून घेऊ. थोडंसं स्मॅशरने दाबून घेतलं आहे. या पद्धतीने मॅश करून घेऊ असं म्हणजे व्यवस्थित भाज्या मिळून येतील. आणि यामध्ये मसाले घालू. अशा भाज्या चांगल्या मिळून आल्या म्हणजे मसाला चांगला बनला जाईल आणि पावला व्यवस्थित लागला जाईल. यासाठी नाही असं मॅशरने थोडंसं मिक्स केलं आहे. पाहू शकता असं. लगेचच मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये घेतलं आहे धनेपूड, जिरेपूड, बेसिक मसाले आपण घेऊ शकतो आवडीनुसार. लाल तिखट थोडंसं घेतलं आहे आणि घेतलं आहे पावभाजी मसाला. तर यामध्ये पावभाजी मसाला नक्की वापरायचा आहे. अगदीच लहान मुलांसाठी बनवत असेल ना तर नुसता पावभाजी मसाला वापरला आणि बेसिक मसाले वापरले तरीसुद्धा चालणार आहे. लाल तिखट अगदी कमी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आपल्याला थोडं कसं तिखट हवं आहे, कमी तिखट हवं आहे त्यानुसार घालायचं आहे. थोडंसं परतवून घेतलं आहे मसाला आणि यामध्ये घालूया थोडंसं पाणी. पाणी घालून मसाले व्यवस्थित शिजवून घेऊया. तर पाणी घालून असं व्यवस्थित हे सैल करून घ्यायचं आहे. गार होईल. थोडंसं घट्ट होतं. पुन्हा थोडंसं पाणी घातल्याने मी मिक्स केलं आहे. अगदी 2 मिनटामध्येच तेल सुटलं जातं मसाल्यांना. गॅस कमी केला आहे आणि असा आधीच आपण हा मसाला बनवून ठेवला ना म्हणजे आपल्याला जेव्हा पाव खायचे असतील त्यावेळेला पाव फक्त या मसाल्यांमध्ये घोळवून घ्यायचे. चवीनुसार मीठ घातलं आणि यामध्ये घालूया कसुरी मेथी. 1 अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली. ही चोळून व्यवस्थित घालून घेऊ. कसुरी मेथी असेल तर नक्की वापरायची. यामुळे मस्त असा फ्लेवर येतो या मसाल्याला. परतवून घेऊ आणि आपला मसाला पावसाठी लागणारा मसाला बनवून तयार झाला आहे. गार होईल तसं हे थोडंसं घट्ट होतं तर पाणी घालून ना थोडंसं असं पातळ करून घ्यायचा. पुन्हा थोडंसं मॅशरने मी मिक्स केलं आहे म्हणजे मसाले भाज्या व्यवस्थित मिळून येतील. खूप जास्त भाज्या वगैरे न घालता फक्त आपण या ठिकाणी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची वापरली. पावभाजी मसाला वापरला आहे. धनेपूड, जिरेपूड. या ठिकाणी आपला पाव मसाला बनवून तयार झाला आहे.
यामध्ये थोडीशी शेव घालून ना मस्त अशी आपली शेवभाजीसुद्धा बनली जाते चपातीसोबत वगैरे खाण्यासाठी, मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये देण्यासाठी. या तव्यामध्येच मी मसाला एका बाजूला केला आहे आणि या मसाला लागेल तसं घेऊन ना पाव यामध्ये घोळवून आपला मसाला पाव तयार. थोडंसं बटर घातलं आहे, आवडीनुसार घालायचं आहे बटर. यामध्ये पाव ना असे मधून कट केलेत. तर हे पाव चांगले ताजे असतील ना म्हणजे व्यवस्थित कट होतात मधून. अगदीच शिळे वगैरे असतील ना तर ते व्यवस्थित असे कट होत नाहीत. त्या ठिकाणी मस्त असे ताजे पाव घेतले होते मी आणि यामध्ये असे घोळवून घेऊ मसाल्यांमध्ये. आवडीनुसार मसाला कमी जास्त लावून घ्यायचा आहे. वरून व्यवस्थित लावून घेऊ, आपल्याला कमी हवा आहे जास्त हवा आहे त्यानुसार. मसाला लावला आणि यामध्ये थोडीशी मी शेव घातली. तर शेव बारीक असेल मोठी असेल ती घालायची, अगदी नसली तरीसुद्धा चालणार आहे. नुसता असा मसाला लावूनसुद्धा हा मसाला पाव आपला मस्तच बनतो. आणि थोडंसं चीज घालू. तर चीजसुद्धा असेल तर घालायचं आहे, पण चीजमुळे मस्त असा फ्लेवर येतो मसाला पावला. किंवा अगदी मुलांसाठी बनवत असाल ना तर असं हे चवीला छान बनलं जातं मसाला पाव. परतवून घेतला आहे, वरूनसुद्धा व्यवस्थित मसाला लावून घेऊ. तर अगदीच लहान मुलांसाठी बनवत असेल ना तर त्यांना खूप आवडतं आहे. फक्त लाल तिखट कमी वापरायचं किंवा नाही घातलं लाल तिखट तरीसुद्धा चालणार आहे. पावभाजी मसाल्यामुळे मस्त अशी चव येतेच. पुन्हा वरून थोडंसं चीज किसून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली. गॅससुद्धा कमीच ठेवला आहे आपण. या ठिकाणी मस्त असा आपला मसाला पाव बनून तयार झाला आहे. चवीलासुद्धा अगदी मस्त असा बनला जातो. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा. नाश्त्यासाठी किंवा इतर वेळीसुद्धा ना काही चटपटीत खावंसं वाटलं तर मस्त असं हे घरच्या घरी मसाला पाव बनवून तयार होतं. बाजूला काढून घेतलं आणि पुन्हा हाच मसाला थोडासा मी असा करून घेतला आहे बाजूला आणि यामध्ये पुन्हा पाव घोळवून घेऊ. जर आपण हा मसाला आधीच बनवून ठेवला ना तर गार झाल्यानंतर थोडासा घट्ट होतो. तर थोडंसं पाणी घालून सैल करून यामध्ये पाव असे घोळवून खाण्यासाठी मस्त असा आपला मसाला पाव बनला जातो. लागेल तसा थोडासा मसाला घेऊन यामध्ये पाव घोळवून घ्यायचे. आवडीनुसार बटर कमी जास्त वापरायचे. मसाला लावला आहे, पुन्हा शेव घालू थोडीशी, थोडंसं चीज किसून घालू आणि या ठिकाणी आपला दुसरा पावसुद्धा बनवून तयार झाला आहे. तयार मसाल्यात एक असे 6 पाव बनवून झाले होते तयार. चीज किसून घेतलं आहे असं. परतवून वरूनसुद्धा थोडंसं चीज घालून घेऊ. या ठिकाणी मस्त असं आपलं हे मसाला पाव बनवून तयार झालं आहे. तर तुम्हीसुद्धा असंच मसाला पाव बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओखाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सुजाता किचन मेनू जी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केल्या नसेल ना तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा. म्हणजे असे येणारे व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी ना तुम्हाला तुमच्या फोनवर दिसेल किंवा आपोआप भेटून जाईल. वरून पुन्हा थोडंसं चीज घातलं आहे, कोथिंबीर घातली आणि या ठिकाणी आपला गरम गरम असा मसाला पाव बनवून तयार झाला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी घरच्या साहित्यात. तर लहानांपासून मोठ्यांना आवडेल असाच हा मसाला पाव बनला जातो. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनला होता ते. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये बनून तयार होते मसाला पाव. तरी मसाला पाव रेसिपी आवडली ना तर मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.